मुंबईतल्या सेल्फी पॉईंटचा वाद संपुष्टात आला. आता यापुढे शिवाजी पार्कात 3 सेल्फी पॉईंट असणार आहेत. मनसे, भाजप आणि शिवसेनेनं यावर सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला. आता सेल्फी पॉईंटची मूळ जागा मनसेकडेच कायम राहणार असून त्यांच्या काही अंतरावर भाजपचा सेल्फी पॉईंट आणि स्काउट पिव्हिलियनच्या बाहेर शिवसेनेचा सेल्फी पॉईंट असणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष करण्यासाठी उपस्थित केलेला पारदर्शकतेचा मुद्दा आता भाजपवरच उलटण्याची शक्यता आहे. कारण कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारदर्शकता हवी अशी मागणी केली. शासनाच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी लोकायुक्त, विरोधी पक्षनेते, पत्रकार यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात सकारात्मक विचार केला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॅबिनेटच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, दीपक सावंत उपस्थित होते. बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही मिनिटांची भेट झाली. यावेळी सविस्तर चर्चा झाली नसली तरी सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता येईल असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. मुंबईत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी कोकण भवनात जाऊन गट स्थापन केला. तत्पूर्वी आज सकाळी मनोज कोटक यांची पुन्हा एकदा गटनेत्यापदी निवड करण्यात आली. निवडून आल्यानंतर पक्षाच्या नगरसेवकांची एकत्र नोंदणी आयुक्तांकडे होणं गरजेचं असतं. त्यानुसार आज सोपस्कार पार पाडण्यात आले. कोकण विभागात असलेल्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर मनपाच्या भाजप नगरसेवकांनी कोकण भवनात जाऊन नोंदणी केली. मुंबई महापौर पद निवडणूक, राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्याचा आगामी अर्थसंकल्पावर होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यासाठी आज रात्री उशिरा भाजपच्या कोर कमिटीची बैठक होते. शिवसेना भाजपच्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. शिवसेनेनं विरोधाची भूमिका घेतली अथवा पाठिंबा काढला तर अधिवेशन कसं चालवायचं, सरकारची रणनीती काय असावी याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मुंबई महापौर पदाची निवडणूक लढवायची असल्यास संख्याबळ कसं जमा करायचं याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि नेते उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय सेनेच्या एकमेव नगरसेवक गीता गवळी भाजपच्या तंबूत दाखल झाल्या. तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार महेश सावंत यांच्यासाठीही भाजपनं गळ टाकलाय. स्थायी समिती सदस्यत्व आणि आरोग्य समिती अध्यक्षपदाच्या मोबदल्यात त्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गवळी यांनी पाठिंब्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे शिवसेनेतून हकालपट्टी झालेले बंडखोर महेश सावंत यांनाही भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावंत यांचा प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधून निसट्टा पराभव झाला होता. त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दादर माहीम भागात भाजपची ताकद वाढवणं हा यामागचा उद्देश आहे. सावंत याबाबत रविवारी निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि भाजपला मदत करणार नसल्याचं काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केलंय. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलून उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं निरुपम यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा उपमहापौर पदाचा उमेदवार असावा अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तसं न झाल्यास उपमहापौर पदाचा उमेदवारही देऊ असं त्यांनी सांगितलंय. शिवाय काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत सेल्फी पाठोपाठ आता पेगविन प्रदर्शनाच्या तारखेवरून राजकारण रंगलंय. पेगविन प्रदर्शनाचं उद्घाटन 6 मार्चला करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र भाजप यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. पेगविन प्रदर्शन असलेल्या ठिकाणी हवा आणि पाण्याचा अहवाल योग्य आहे. मात्र हा अहवाल नकारात्मक असल्याचं भासून भाजप हे उद्घाटन पुढे ढकलण्याची खेळी करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. काहीही झालं तरी शिवसेनेचाच महापौर या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार असल्याचा निर्धार शिवसेनेनं व्यक्त केलाय. महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून 6 मार्चला उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता यावरून राजकारण रंगल्यानं उद्घाटन पुढे ढकललं जाणार का याकडे लक्ष लागलंय. पेगविनवरून राजकारण रंगले मात्र कुणाला नवीन नाहीये. पण खरी प्रतीक्षा आहे ती पेगविन दर्शनाची. राणीबागेत हे दर्शन कधी होईल माहीत नाही. पण झी24 तासच्या प्रेक्षकांना या क्षणाला आम्ही पेगविनचं दर्शन घडवतोय. क्वारंटाईन एरियामध्ये सध्या वास्तव्याला असलेले 7 पेगविन वॉटर टँकच्या काठावर उभे आहेत. मुंबईतल्या फुटपाथवरील फेरीवाल्यांना हायकोर्टानं फटकारलंय. मुंबादेवी मंदिराबाहेर फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली होती. त्याविरोधात फेरीवाल्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं पालिकेच्या कारवाईचं समर्थन करत फेरीवाल्यांचा चांगला समाचार घेतला.
दादर रेल्वे स्टेशनवरील सीएसटी बाजूचा पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या पब्लिक ब्रिजच्या पायऱ्यांचं काम खोळंबल्यानं लाखो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 6 महिन्यांपासून पश्चिमेकडील फुल मार्केटला उतरणाऱ्या जिन्याचं काम सुरू आहे, त्यामुळे लाखो रेल्वे प्रवाशांना अत्यंत अरुंद म्हणजे केवळ 4 फूट जागेतून ये-जा करावी लागते। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत इथं चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं होतं, परंतु तशी कुठलीही व्यवस्था केली गेली नाही। तसंच इथं असलेल्या फेरीवाले, फुलवाले यांनी रस्त्यावर मांडलेल्या दुकानांमुळे देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो। 12वीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली। गुरुवारी म्हणजे काल 12वीचा मराठीचा पेपर होता आणि तो गुरुवारीच व्हॉट्सअपवर फिरवण्यात आला। त्यामुळे हा मेसेज परीक्षेच्या कालावधी आणि आधी सोशल मीडियावर आला की नंतर याबाबत संभ्रम दूर करण्यासाठी हे प्रकरण आता सायबर क्राईम विभागाकडे देण्याचा निर्णय बोर्डाने घेतलाय। तर पेपर कधी बाहेर आला याची चौकशी करणार असल्याची माहिती देखील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। तर या प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही असं एचएससी बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी झी24 तासला दूरध्वनीवरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय। लष्कराच्या पेपर फुटी प्रकरणी नागपुरातून आणखी 3घांना ताब्यात घेण्यात आलंय। ठाणे क्राईम ब्रांच आणि निगम कुमार पांडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या 3घांची नावं आहेत। या 3घांनाही नागपुरातून ठाण्यात आणण्यात आले। बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला हातचलाकी करून 33,000 फसवल्याची घटना नागपुरात घडली। बँकेतल्या सीसीटीव्हीत फसवणूक करणारे स्पष्ट दिसत आहेत। 19 वर्षांचा युवक प्रतीक थूल पालकांनी दिलेले 33,000 रुपये बँकेत भरण्यासाठी शंकरनगर चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेला होता। रांगेत उभा असताना 2 अनोळखी तरुण त्याच्याजवळ आले आणि त्यांच्याकडे असलेले 2 लाख रुपये प्रतीकला त्याच्या खात्यात जमा करण्याची विनंती केली। हे पैसे चोरीचे असून त्यांच्याकडे बँक खातं नसल्याचं आरोपींनी प्रतीकला सांगितलं। या मोबदल्यात बरीच मोठी रक्कम देण्याचं आमिष आरोपींनी दिलं। आमिषाला बळी पडल्यानं प्रतीक दोन्ही आरोपींसोबत बँकेबाहेर आला। 2 लाख प्रतीकला दिल्यावर खर्चासाठी त्याजवळचे 33,000 मागितले। जवळ 2 लाख असल्यानं प्रतीकनं जवळचे 33,000 त्या भामट्यानं दिले। 33,000 रुपये घेऊन हे भामटे पसार झाल्यानंतर बँकेत परत आल्यानंतर कापडात गुंडाळलेले ठेवलेले पैसे काढून पाहिले असता ते कागदाचे तुकडे निघाले। धुळे शहराला लागून बिलाडी रोड भागात असलेल्या नगरसेवक चंद्रकांत केले यांच्या गायीच्या गोठ्यात विषबाधेनं 14 जनावरं दगावली आहेत। त्यात 2 गायी, 8 वासरू आणि 4 गोरांचा समावेश आहे। 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी विहिरीत एका प्रेमी युगलानं आत्महत्या केली होती। अवघ्या 2 दिवसात या ठिकाणी 16 जीवांना आपले प्राण गमवावे लागलेत। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉक्टर बळीराम शिंदे यांचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला आहे। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील शिंदे हॉस्पिटलवर 10 दिवसांपूर्वी फौजदारी कारवाई करून हॉस्पिटल सील करण्यात आलं होतं। बळीराम शिंदेंना 8 दिवसांपूर्वी अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं 2 दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडीत सुनावून मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली होती। दरम्यान या कोठडीत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं। देवळाली कॅम्पच्या लष्करी तोफखान्यामध्ये कार्यरत असणाऱ्या DS राव मॅथ्यूज या जवानानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून हा जवान बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली होती। मॅथ्यूज मूळचा केरळचा आहे। सैन्यातल्या अधिकाऱ्यांकडून जवानांची कशी पिळवणूक होते याबाबतचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केला होता। त्याच्या मृतदेहाची अवस्था पाहता 2 दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।